आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। निफाड साखर कारखाना कामगार आणि सभासदांनी जिल्हा बँकेला व प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला। भाऊसाहेब नगर येथील कारखाना कार्यस्थळावर दुपारी 1 वाजता झालेल्या बैठकीत कामगारांनी स्पष्ट सांगितलं की कामगारांचे 81,94,00,000 रुपये आणि सभासदांच्या ठेवी परत मिळाल्या नाही तर ते सामूहिक आत्महत्या करणार आहेत आणि गेटवर फाशी घेण्याचा इशारा दिला। गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेकडून कारखाना विक्री करण्याच्या योजनांवर चर्चा सुरू आहे। यामुळे कामगार आणि सभासदांमध्ये मोठा संताप निर्माण झालाय। कामगार संघटनेचे सरचिटणीस BG पाटील यांनी सांगितलं की कामगार आणि सभासदांचे हक्क परत मिळेपर्यंत कारखाना विक्री होऊ दिली जाणार नाही। त्यांनी संतप्त कामगारांनी आत्महत्या आणि फाशी घेण्याचा इशारा दिल्याचे स्पष्ट केलं। यावेळी कामगार संघटनेचे सरचिटणीस BG पाटील, कामगार संघटनेचे पदाधिकारी प्रमोद गडाख, सभासद खंडू बोडके, लहू मोरे, नानासाहेब दाते, गोकुळ साल्टे, अमित ताजने, सोमनाथ साल्टे, तानाजी पुरकर, बाळासाहेब बागसकर, सुभाष जोमन, विजू रसाळ, खंडू पाटील, विष्णुपंत मत्सगार, कुंडलिक ताजने, शिवाजीराव मोरे, नितीन निकम, सचिन आढाव, किरण वाघ, केशव झालटे, पंढरीनाथ उगले, उत्तम गायकवाड, नानासाहेब बोरस्ते, सीताराम मोरे, विजय रसाळ उपस्थित होते। बैठकीत कामगारांनी आणि सभासदांनी सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन मतभेद बाजूला ठेवून निफाड साखर कारखाना वाचवण्यासाठी तातडीने पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं। हात जोडून सांगतो तुम्हाला, तुमच्या गावाच्या मारुतीची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या देवाची शपथ घेऊन सांगतो, तुमचा आणि माझा देवाला एक आहे। एक लक्षात ठेवा, ही स्वप्न लढे लोक समजू, आम्ही स्वतः शेअर्स कसे घेतलेले मला स्वतःला माहिती। माझ्या वडिलांनी गाठ घेऊन होतं, गाठलं गुरुजी नाना जेव्हा आमच्या घरी आले, आमचे मामा होते, मला शेअर्स घ्या, गाठ ठेवले, सांगा तुमचा कष्टाचा पैसा आहे, काय म्हणता असेल तुमचा आत्मा, काय वाताहत लागलेली या कारखान्याची। निगेटिव्ह बोलतात सोसायट्यामध्ये, काय म्हणणार नाही कारखान्याचं, काय आणि तुम्ही बोलता कशाला, काय बोलता तुम्ही निगेटिव्ह? खंडू पाटील, तानाजी पाटील, तुम्ही प्रक्रियामध्ये आहात, करा काहीतरी आमच्या कारखान्याकरता। तुम्ही या तालुक्याचे भूमिपुत्र आहात ना, आज ना उद्या तुम्ही आमच्याकडे येणार आहे। पुन्हा एकदा सांगतो आणि सगळ्यांनी तुमची एकजूट ठेवा मित्रांनो, आणि पांडुरंगाला शपथ घेऊन सांगतो तुमचा एक पैसा जाता कामा नये, एवढी विनंती करतो मी, हे लक्षात ठेवतो। मी निफाड साखर कामगार सरचिटणीस BG पाटील। जिल्हा बँकेने कारखाना हा विक्रीस काढलेला आहे। कामगारांचं घेणं 81,94,00,000 इतकं घेणं असल्यामुळं सभासदांच्या ठेवी, कामगारांच्या ठेवी, या ठेवी आम्हाला गेली 10 ते 12 वर्षापासून कारखाना बंद मिळत नाही आणि एक बाजूने बँकेने विक्रीला काढलेला कारखाना हा आमचा कामगारांचा सर्व प्रश्न निघाल्याशिवाय आम्ही कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला इथं काही करू देणार नाही। आधी कामगारांचं मिटवा, सभासदांचं मिटवा, ठेवीदारांचं मिटवा आणि त्यानंतर कारखान्याची काय विल्हेवाट लावायची तो नंतरचा भाग आहे। याच्यासाठी सभासद असतील, बाकीचे लोक असतील, आजी माझी पुढारी असतील, सर्वांनी याच्यात भाग घेऊन तो नंतर कारखान्याचा विषय। परंतु कामगारांचा जिवंत प्रश्न 81,94,00,000 रुपये मिळाल्याशिवाय कामगार स्वस्त बसणार नाही। वेळ आली तर आत्महत्या केल्याशिवाय इथं पर्याय नाही, गेटवर फाशी घेऊ, परंतु आम्ही आता बँकेला सोडणार नाही, जिल्हा बँकेला, हे याद्वारे मी सांगतो। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी निलेश सगर, निफाड।